नमस्कार विद्यार्थ्यांना. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने. त्यामध्ये महत्त्वाच्या मागण्या कुठल्या आहेत तर एमपीएससी ने ऑनलाईन जी भरती प्रक्रिया आता सुरू केलेली आहे ती पूर्ववत ऑफलाईन करण्यात यावी. नंबर 2, टीईटी पेपर फुटी प्रकरणी चौकशी करण्यात यावी आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. 2026 मध्ये जी काय पोलीस भरती होणार त्यात पोलीस भरती जे मुलं आहेत त्यांना वयवाढ मिळावी, सोबत लवकरच पोलीस भरती काढण्यात यावी. टेट 3 आहे, या टेट 3 मध्ये 2025-26च्या 50,000 जागाची भरती प्रक्रिया काढण्यात यावी लवकरात लवकर. चौथा मुद्दा आहे 5वा, विभागीय विविध विभागातील जे काही स्टेनोग्राफर नावाचं पद जे रद्द करण्यात आलं होतं ते परत पुनर्जीवित करण्यात यावे. ठिकाण कुठलं आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, वेळ सकाळी 10 वाजता आणि दिनांक लक्षात ठेवा 6 जुलै 2026 सोमवार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या भव्य आंदोलनाचं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी आपली उपस्थिती ग्राह्य आहे, किमान त्या ठिकाणी उपस्थित लावा. रीडिंगला अभ्यास न बसता पोलीस भरती करत असेल, टीईटी असेल, एमपीएससी करत असेल, इतर सर्वांनी. कारण लक्षात ठेवा एकदा टीईटी सुद्धा तुमची ऑनलाईन झाली तर तुम्हाला टीईटी काढणं मुश्किल होऊन जाईल. एमपीएससी सुद्धा तेच आहे, कारण आतापर्यंत मुलांनी टीसीएस आयबीएस या माध्यमातून ऑनलाईन भरती प्रक्रियेतून एक्झाम दिलेल्या आहेत. जे मुलं एमपीएससी लागलेले आहेत परंतु त्यांना इकडं साधारणतः 100 पैकी 80 सुद्धा मार्क घेणं होत नाही, कारण ही भरती प्रक्रिया त्या प्रकारे आहेत. आणि मागच्या सुद्धा पाहिलं असेल तर वर्षानुवर्षे ही ऑनलाईन प्रक्रिया एकदा लागली, कारण ही तर तुमच्या सर्व सेवा लागली जात आहे, परंतु एमपीएससी गरीबातले गरीब मुलं आज एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी झालेले आहेत. आणि परंतु जर ही एमपीएससी प्रक्रिया जर ऑनलाईन झालेली असेल तर लक्षात ठेवा परत गरीबाचे मुलं त्या ठिकाणी लागणं खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. कारण विविध या एका विद्यार्थ्याला एक पेपर दिला जात नाही, शिफ्ट वाईज पेपर होतात, पेपर सारख्याच लेवलचे नसतात. त्यासोबत पेपरला पास झाल्याच्या नंतर तुमची नॉर्मलायझेशन प्रक्रिया, नॉर्मलायझेशन मध्ये अनेक जणांचे मार्क खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि अनेक जणांचे मार्क खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. काहींचे मार्क 1-2 वाढतात, काही 1-2 कमी होतात. त्याच्यामुळे ही जी भरती प्रक्रिया जरी म्हणत असेल पारदर्शक असेल तर लक्षात ठेवा खूप मोठे ड्रॉबॅक आहे, खूप मोठे तोटे आहेत. एमपीएससी तर किमान त्या ठिकाणी ऑफलाईनच झाली पाहिजे, जेणेकरून ग्रामीण भागातली मुलं एक आशेवर असतात. ग्रामीण भागातले आई वडील जे काही शेतकरी कुटुंबातले मुलं आहेत, सामान्य घरातले कुटुंबातले मुलं जे एमपीएससी अभ्यास करतायत आणि एक स्वप्न असतं अधिकारी होण्याचं, ते स्वप्न त्याचं कुठे होऊ शकतंय ऑनलाईन मध्ये. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही जर अभ्यास करत असताल रीडिंग मध्ये न बसता सोमवारी 6 जुलैला नक्की किमान तुमचा वेळ इतके दिवस अभ्यास केला, एक दिवस किमान हजर राहा, किमान हजर राहा. ठिकाण लक्षात ठेवा विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, वेळ सकाळी 10 वाजताची आहे आणि दिनांक 6 जुलै सोमवार. हजर राहा. ज्यांनी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजन केलं आहे. तुम्ही फक्त तुमचं काम करा. रीडिंग मध्ये छत्रपती संभाजीनगर जेवढे मुलं आहेत पोलीस भरती तयारी करत असतील, टीईटी अभ्यास करत असतील, एमपीएससी अभ्यास करत असेल, बँकिंग असेल, इतर असेल, सर्वांनी किमान या ठिकाणी सोमवारी आपली उपस्थिती राहा. फक्त उपस्थित राहा, तुम्हाला तेवढंच काम करायचंय. बाकी आयोजन जे केले ते त्यांचं काम करतायत आणि हा व्हिडिओ सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठ. ठीक आहे.